करत आहोत डीजे सुजितचा सन्मान आपण पाहिलेला आहे। त्यानंतर चला ओम साई एमटीसी चे आमचे मेंबर्स एक मेंबर पाठवा सन्मानासाठी। सन्मान केला जाईल एमटीसी चे मेंबर ॲडव्होकेट सत्यवानजी डिसले साहेबांच्या वतीने आपण त्यांना सन्मानित करत आहोत। तर सन्मान केला जाईल एमटीसीच्या संपूर्ण टीमचा, त्यांच्या एका सहकार्याचा आपण इथे सन्मान करत आहोत। म्हणजे संपूर्ण टीमचा, त्यांचे कॅमेरामॅन असतील, मग मुख्य कॅमेरामॅन असतील, ऑपरेटर असतील, त्यानंतर अगदी आपण पाहिलं स्क्वेअर लेग मधून मिड विकेट मधून ज्यांनी कॅमेरा ऑपरेटिंग केली त्या सर्वांचा सन्मान आहे। सर्वांनी हा सन्मान स्वीकारायचा आहे। आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मंडप डेकोरेटर्स आपला सन्मान घेण्यासाठी यावं। एक विशेष निवेदन, आता मालिकावीराच्या रेसिंग मधल्या धावा विकेट आता संपलेत। फायनलचे एकही रन किंवा विकेट ग्राह्य धरले जाणार नाही, हे लक्षात घ्या। हा सामना तुम्हाला ट्रॉफी जिंकण्यासाठी खेळायचा आहे, बक्षीस पात्र बनण्यासाठी, चॅम्पियन बनण्यासाठी खेळायचा आहे। त्यासोबत जे 4 पारितोषिक आहेत, सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाजी 4 आणि मालिकावीर, हे जे 4 पारितोषिक आहेत 4 टीम मध्ये डिवाइड करून दिले जातील, याची दक्षता घ्या। त्याच्यानंतर आपण सन्मान करणार आहोत आमच्या स्कोरर मित्राचा। तर खरडचे आमचे आशिष माद्रे यांचा आपण सन्मान करत आहोत। सत्यवानजी दिसले ॲडव्होकेट साहेब जे आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक आहेत आणि त्यांच्या वतीनं आपण इथे सन्मान करत आहोत। एक युवा यंग डायनामाइट आमचे आशिष माद्रे खरड यांचा आपण इथे सन्मान करत आहोत। सुरुवात झाली मैदानामध्ये खरं तर सामन्याला। आकाश मंडप डेकोरेटर्स आपण आला असाल तर संपर्क आपण करायचे। सुरुवात झाली मैदानामध्ये, चॅम्पियन बनण्याचं स्वप्न पाहिलंय। पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष सन्माननीय श्री संजय शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक 2025 ही दमदार स्पर्धा आयोजक सन्माननीय ॲडव्होकेट शशिकांतजी दिसले साहेब त्यांच्या स्वप्नातून साकार होणारी स्पर्धा। खरं तर सुरुवात झाली आहे मैदानामध्ये, आघात झालाय। चॅम्पियन बनण्याचं स्वप्न दोन्ही टीमने पाहिलेत। एका बाजूला अथर्व 11 गावदेवी कानपोली आणि त्यासोबत बघू शकता आपण आई गावदेवी पाली यांच्यामध्ये श्री मलंगड परिसरातील हा संघ। अगदी किती सरळ हा फटका राहिला चेतनचा, ज्यांना चौकार दाखवला। सुरुवात करत असताना मैदानामध्ये आपण बघितलं पहिला बॉल डॉट आला, तदनंतर या 4 रन सर्वेश जो गोलंदाजी सध्या मैदानामध्ये करतो। महत्वाची लढत आहे, सामना 3 षटकांचा आहे, लक्षात घ्या। दोन्ही टीम टॉस दरम्यान देखील आम्ही सांगितले शफल झाले, बॅकफुटला पाठीमागच्या एरियामध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॉल सारा डीप मध्ये, फाईन लेगला वेगानं सीमा पलीकडे, फायनली चेंडूचा विजय झालाय, चौकार। चेतन पाटील लगातार 2 बॉल मध्ये 2 चौकार इथे लगावलेत। यंदा ज्या ज्या संघाने शिस्तबद्ध खेळ केला, स्पर्धेच्या नियमांचं पालन केलं, त्या प्रत्येक संघाला पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाईल आणि पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी राहील ट्रॅक्टर। त्यामुळे जरूर प्रत्येक संघानं या प्रवेश नक्कीच घ्या, एक चांगली स्पर्धा तुमच्या जरूर भेटेल। ॲडव्होकेट सन्माननीय शशिकांतजी दिसले साहेब, मंडप डेकोरेटर्स आलेत। दादा कशात कम नाही रे, आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे रे। आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे रे। आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे रे। आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात। धन्यवाद डीजे। धावसंख्येच्या फलकावर धावा आहेत 8। पहिली विकेट चेतन कॉट बिहाइंड द विकेट, अगदी बघितलं ते बाद झाले। सर्वेच्या खात्यामध्ये पहिली सफलता, नवीन बॅट्समन मैदानामध्ये आले रोहित पाटील बॅटिंगसाठी दाखल झालेत। 8 वर पहिली सफलता मिळाली। गोलंदाज तयार होत असताना या षटकाचा आपण बिझनेस झोन मध्ये फाईन लेग आणि लॉंग लेग मध्ये खेळायचा प्रयत्न त्यांनी केला। पॅटर्न बॉल मध्ये कॉन्टॅक्ट नाही आहे, पण सांगत असताना 22च्या स्वरूपाने रन आली। सांघिक टोटल मध्ये रन मात्र ऍड केली जाईल। महत्वपूर्ण लढत, चॅम्पियन बनण्याचं स्वप्न पाहिले दोन्ही टीमला। या स्पर्धेचं आमदार चषकाची स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न पाहिल्यानंतर म्हटलं जातं, मी उल्लेख केला की याचसाठी खेळा होता हट्टा असं की शेवटचा क्षण गोड व्हावा आणि शेवटचे क्षण गोड होत असताना अंतिम लढत या स्पर्धेच्या आमदार चषकाची ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेबांच्या या स्पर्धेची
अंतिम सामना. प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय सर्वेश. युक्ती प्रदर्शन करत असताना उत्कृष्ट गोलंदाजी सर्वेशने केली. या ओव्हरमध्ये 9 धावा त्यांनी खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण सफलता घेतली आणि सर्वेशची गोलंदाजी यशस्वी राहिले आज खरं तर या मेगा फायनल मध्ये. आणि त्याचं षटक. भरपूर प्रेक्षक अजूनही दोन्ही संघाचे सपोर्ट सिस्टम सध्या मैदानामध्ये उपलब्ध असताना जबरदस्त राहिला या स्पर्धेचं पर्व. पहिली रात्र गाजवलेला कानपोली संघ, त्यासोबत कालची रात्र गाजवलेला पाली संघ आणि हे दोन संघ मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये लढत असताना चॅम्पियन बनण्यासाठी. कारण म्हटलं जातं की पहिला कोण आला या जगामध्ये हे खूप महत्त्वाचं असतं. नंतर दुसरा कोणाला, तिसरा कोणाला, लोक विसरून जातात त्या गोष्टीला. पहिल्याला फार महत्त्व दिलं जातं आणि अगदी बघू शकता ही संपूर्ण आमच्या ऑर्गनायझर टीम तुम्हाला स्क्रीनवर बघा मिळतं. चेहऱ्यावर तेज हास्य सगळ्यांचं तुम्हाला बघा मिळेल, ज्यामध्ये आमचे सगळेच अगदी बघू शकता. सगळ्यांचं मनपूर्वक आभार इथे व्यक्त करू. खूप चांगली यशस्वी स्पर्धा पार पाडण्यामध्ये त्यांनी सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली, ज्यामध्ये नक्कीच मी नावांचा उल्लेख करेन. आमचे सन्माननीय बाबूशेठ डिसले असतील, त्यासोबत आमचे सन्माननीय दीपक तवळी साहेब असतील, सचिन डिसले असतील, शशिकांतजी डिसले. खरं तर जे या स्पर्धेचे ॲडव्होकेट शशिकांत डिसले साहेब या स्पर्धेचे मुख्य आयोजक. आणि बॉल झाल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर एक टप्पा चौकार. मी सत्यवानजी डिसले साहेब, प्रकाश डिसले, गुरुनाथ पाटील, गणेश तात्रे, आत्माराम पाटील, पोलीस पाटील भरत डिसले, रामचंद्र मुंडे, सगळ्यांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करेन. खूप यशस्वीरित्या या स्पर्धेला तुम्ही पार पाडली. चौकाराले धावसंख्या फलकावर धाव आहेत 13. तेजस ज्याला आपण बघितलं त्याला आक्रमण केलं. रोहितच्या बॅटमधून आलेला चौकार आपण बघितला. मिडल ऑर्डर मधील एक चांगला खेळाडू रोहित पाटील अगदी बघू शकता. अगदी फिरवलं बॉलला, परंतु टप्पा भरपूर अकूड होता. जवळपास अर्ध्या स्क्रीच वर बॉल लँड केला होता आणि शॉट ऑन पूल सक्सेसफुल षटकार. शशिकांत डिसले समर्थक संजय शेट पाटलांचा. विकास केलाय त्यांनी आज हो खानाव गावाचा. पनवेल तालुका उपाध्यक्ष आहे तो भाजपाचा. पनवेल तालुका उपाध्यक्ष आहे तो भाजपाचा. हाय संजय शेट पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा. हाय संजय शेट पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा. संजय शेट पाटील बघा डान्स किती चांगला सुरू आहे. प्रेक्षकांचा कॅमेरा तिकडे फोकस होता. धावसंख्या फलकावर धाव आहेत त्या 19 रन. थंडी भरपूर आहे त्यामुळे आमचा चेहरा दाखवू नका, आम्ही स्वतःला कव्हर केलाय. हे आमचं कॉम्बॉक्स. रन फलकावर धाव आहेत त्या 19 वर 1 सदस्यतेमध्ये आपण बघतो. कानपोली संघ मैदानामध्ये सुरुवात करत असताना गोलंदाज तयार झाले. आपल्या बॉलिंग ट्रॅकवर तेजस शफल झाले, पाठीमागे खेळायचा प्रयत्न केला, धाव चोरण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये देखील यश संपादित करत असताना बाईटच्या स्वरूपाने रन आली. सांघिक टोटल मध्ये आणखीन एक भर. गोलंदाजीमधून दमकन दाखवते पाली संघ देखील कमी पडत नाही आहे. कानपोली संघाला रोखण्यामध्ये ते देखील थोडेसे कठोर परिश्रम घेत असताना संघाचं टोटल आपण बघतो ऑन बोर्डवर आहेत सदस्यतेमध्ये 20 ज्यामध्ये रोहितने केले 4 बॉलमध्ये 10. फलंदाज चेतन बाद झाले, त्याने केल्या 8. 2 चौकार लागत असताना आदेश मते 0 वर खेळत आहेत. प्रहार केलाय, बॉल चाललाय डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरचा एरिया संपूर्ण खाली होता आणि फायनली आदेशची बॅट देखील बोलायला सुरुवात झाली. आणखीन एक चौकार. शशिकांत दादा यो आमचा भारी. त्यांना मानिती लोक सारी. आदा दादाची लयच न्यारी. त्यांच्या पाठीशी ते सहकारी. धावसंख्येचं टोटल आता पुढे चाललंय. ऑन बोर्डवर धावा लागले 24. दोन्ही संघ चॅम्पियन पदकाचा हे सुवर्ण करंडक जिंकण्यासाठी प्रथम क्रमांकाचा प्रयत्न करतायत. बॉल हवेमध्ये फ्लाय होतं, फील्ड डाऊन द बॉल आणि सगळ्यात मोठं यश आदेशला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. शशिकांत दादा यो आमचा भारी. त्यांना मानिती लोक सारी. आदा दादाची लयच न्यारी. त्यांच्या पाठीशी ते सहकारी. गणरायाची कृपा ती आहे. गणरायाची कृपा ती आहे. शशिकांत दिसलेवर आमच्या शशिकांत दिसलेवर. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे रे.
आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे धन्यवाद. धावसंख्या आहेत 24 आणि दुसरा फलंदाज गमावला बॅटिंग करत असताना टीम कानपोलीनं. खरं तर पाली संघानं जर चॅम्पियन पदक हा सामना जिंकला तर विलास ठाकरे यांच्याकडून 21 मातेची 21 ट्रिप त्यांना दिली जाईल. धावसंख्येचं टोटल आहे 24 वर. हा अंतिम बॉल तेजस थोडे महाग राहिले, 14 आलेत आणि त्यामध्ये अजून या धावा ऍड होतील आणि हा आला षटकार, त्यामुळे हे षटक राहिले तब्बल 20 धावांचं आणि मोठं राहिलं ही ओव्हर. धावसंख्या वाढतीये. टोटल धावा झालेत ऑन बोर्डवर आपण बघू शकता 2 खरं तर षटकांचा संपला आणि धावा झाले 30. दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे रे सचिन सत्यावान भाऊ आहेत ते पाठीशी शशिकांत दिसले या दादाला साथ देती हो मोलाची. 2 ओव्हर संपलेत. धावा झाले 30. 2 खेळाडू बाद. अंतिम षटक पहिल्या सत्रातील फेकले जाईल आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले सिद्धेश. रोहित मैदानामध्ये खेळते. 4 बॉलमध्ये त्याने 10 रन केलेत. करण 1 बॉलमध्ये 6 रन केलेत. रोहित ऑन स्ट्राईक सज्ज होत असताना मैदानामध्ये पंच रेड बॉलचा इशारा करत असताना अंतिम 6 चेंडू पहिल्या सत्रातील मेगा फायनल मेगा फिनाले मैदानात सुरू असताना कडा संघर्ष. दोन्ही टीम मध्ये चॅम्पियन बनण्याचं स्वप्न पाहिलंय आणि ते पूर्ण करण्यासाठी धावांचा पाठलाग करण्यासाठी हा फटका सजवलं. क्षेत्र खाली आहे. रिकाम्या जागा भरल्या जात आहेत आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. प्रकाश सचिन सत्यावान भाऊ आहेत ते पाठीशी शशिकांत दिसले या दादाला साथ देती हो मोलाची. हे गोरगरिबांना करी मदत गोरगरीब. 4च्या मदतीने धावसंख्या पुढे चालली. बोर्डवर लागतात 34 रन. अजून एक शॉट अँड पुल. काय बॅटिंग करतात रोहित. मैदानामध्ये ठोकतोय षटकार. तोड नाही र त्यांच्या शब्दाला तोड नाही र आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे र आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे र आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे र आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे र. धन्यवाद डीजे. सिद्धेश थोडंसं महागडा ठरत असताना धावा झाले 40. चौकारानंतर षटकार तुम्हाला इथे बघायला मिळालाय. रोहित आणि ऍक्शन मध्ये अजून एक तडाखा सोसावा लागेल. अजून एक आउट ऑफ द पार्क लगातार ठोकत असताना 2 बॉल आणि 2 षटकार. शशिकांत दिसले या दादाला जिथं तिथं हो मिळतो मान या खाना बघावाची बघाय तीर बघा किती चांगला डान्स आहे. त्याने उचललाय. दुसरा नाचतोय परंतु विश्वास नाही ज्याने उचलले त्याच्यावर. त्याने बांबू पकडून ठेवला होता. सोडून दिला या बॉलला. पंच सांगतात आम्हाला व्हाईट बॉल. अतिरिक्त रन. धावसंख्येचं टोटल आपण बघू शकता. टोटल 47 पर्यंतचा प्रवास आतापर्यंत केलाय. कानपोली संघाला ज्या रन उभा राहायच्या होत्या टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग केली बोलाना पाटील या नावाचा उल्लेख मी नक्कीच करेन. जे नेहमीच या टीमला बोट पुरस्कर्ते म्हणून राहिले सातत्यानं. खोदून काढला बॉलला. बॉल चालला पाठीमागे लॉंग ऑनला. डीप मध्ये फिल्डर आहेत. इक्रम बनले दुसऱ्यासाठी निघालेत आणि दुसऱ्याच्या प्रयत्न खेळाडू झाले धाव बाद. दिसले या दादाला जिथं तिथं हो मिळतो मान या खाना बघावाची बघाय तीर शान. शशिकांत दादाचा स्वभाव भारी शशिकांत दादाचा स्वभाव भारी त्याला जनतेची साथ आहे. योग्य निर्णय पंचाकडून. बघा हे कॅमेरामॅन खोदून काढल्या बॉल पाठीमागे फिल्डर आहेत. पोचतील का बॉलवर. नाही. निघून चालला बाउंड्री लाईन पासून बॉल
सीमा पलीकडे आणखीन एक चौकार. गावाला नाईट मॅच, गावाला नाईट मॅच, बघाया मैदानावरी, जाऊ बघाया मैदानावरी. डीजे सुजित खूप चांगली साथ त्याने आम्हाला दिली. 50 अप. कानपोलीस संघाच्या 52 धावा फटलावर लागलेत. हा अंतिम चेंडू आता मैदानात फेकला जाणार आहे. या पहिल्या सत्रातील तिसऱ्या षटकातील 18व्या क्रमांकाचा चेंडू. सध्याचे करंट रन रेट देखील 18.35 आहेत. रोहितनं देखील चांगली बॅटिंग केली. त्या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये हा त्यांनी अलंग द कार्पेट खेळून काढला. एक रन पूर्ण झाले. दुसरीसाठी निघालेत आणि दुसरी देखील या बॉलवर कंप्लीट जरूर केली जाईल. अशा रीतीने पहिलं सत्र खेळाचा पहिला डाव रोहितनं या खरं तर मॅच मध्ये 10 बॉल मध्ये 33 रन केल्या. रोहितनं खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणारा अगदी कानपोलीस संघ जाऊन पोहोचलाय टोटल 54 वर आणि 54 त्यांनी केलेत आणि 55 करायचे. 55 धावांचं आव्हान इथे सेट केलंय. अगदी बघू शकता मैदानामध्ये पाली मलंगर परिसरातील पाली संघासमोर खूप यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पडते. मेगा फिनालेची फक्त आता अंतिम एक इनिंग बाकी आहे. खरं तर सुवर्ण अक्षरामध्ये या स्पर्धेचं नाव देखील कोरलं जाईल. टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये ॲडव्होकेट शशिकांतजी दिसले साहेब आणि संपूर्ण त्यांच्या टीमचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण सलग 4 दिवस खरं तर सलग 4 रात्रीमध्ये आपण मला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी आपलं ऋणी जरूर राहीन. आपला आभार मी व्यक्त करीन आणि मी माझं टर्न मात्र इथे थांबवतो. काय चुकलं असेल तर मी मायक्रोफोनवरच आपली जरूर माफी मागतो आणि चला मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जॉईंट होतील आकाश शेळके. शेठच्या नावानं चमचमली क्रीडा नगरी, स्वर्गीय जगन्नाथ दिसलेच्या नावानं चमचमली क्रीडा नगरी. स्वर्गीय जगन्नाथ शेठ दिसले, नाव दिलं या मैदानाला. या मारुती शेठ दिसलेच नाव गाजतंय खानाव गावाला. स्वर्गीय जगन्नाथ शेठ दिसले, नाव दिलं या मैदानाला. शशी हो संगतीला, सचिन दिसले, सत्यवान दिसले, भाऊ असती हो साथीला. प्रमुख पाहुणे आले नेते मंडळी, प्रमुख पाहुणे आले नेते मंडळी. बघा व्यासपीठावरी, आज व्यासपीठावरी स्वर्गीय जगन्नाथ शेठच्या नावानं चमचमली क्रीडा नगरी. आयोजक आहेत ॲडव्होकेट शशिकांत दादा दिसले, हार्दिक मिल्क एजन्सीचे आमचे उमेश वारदे साहेब, ॲडव्होकेट सत्यवंत दादा दिसले, समाजसेवक सचिन दिसले, योगेश पाटील महालुंगी, दीपक शेठ तवले उद्योगपती खानाव, गुरुनाथ पाटील समाजसेवक खानाव, गणेश तात्रे या सर्वांनी घेतलेली मेहनत आज आपण पाहतो इथे रंगरूपाला येत असताना. त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते सत्यवत आहे. मेगा फिनाले महाअंतिम फेरी 18 बॉलमध्ये 55 धावांची गरज. पाली संघाची फलंदाजी केतन ऑन स्ट्राइक. पहिलाच बॉल क्लासिकल स्ट्रोक, सुपर फटकेबाजी, अटॅकिंग मोड. पहिल्याच बॉल वरती 4 न भव्य स्वागत, चौकार. नावानं चमचमली क्रीडा नगरी. एक बॉल 4 रन, चौकारानं भव्य स्वागत केतन पाली टीम कडून. सुपर खेळतोय, दिशा द्यायचा प्रयत्न. या बॉलवरती हलक्या त्यानं सॉफ्ट हँडनं खेळलेत. 1 रन तिकडे पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी येण्याचा निर्णय आहे आणि 2 धावा
पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि चांगलं समन्वय कोऑर्डिनेशन तेवढं छान पाहायला मिळालं. रन्स घेत असताना संघाचे खेळाडू 6 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 16 बॉलमध्ये 49 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. ती म्हणजेच टीम पालीला कानपोलीच्या विरोधामध्ये फलंदाजी आहे. ओ द विकेटनं यावेळचा बॉल हवेत खेळलाय, लॉफ्ट केले बॉलला. फिल्डर आहेत, बॉलला अडवतील तोपर्यंत दोघांकडे पुरेसा वेळ आहे धावा घेण्यासाठी. आणि 2 धावा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा मिळत आहेत. 2-8 या अंकावरती आता पाली संघाची फलंदाजी पाहायला मिळते. ज्या कानपोली संघानं मागील काही मॅचेस मध्ये सुरुवातीचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पिवंत षटक आणि त्यामध्ये गोलंदाजी खास करून आपण पाहिली ती म्हणजेच आदेश मतेची. त्या आदेशवरती आक्रमण चढलं गेलं. मोहनदादा पाटील आणि विलासदादा पाटील यांना आपण पाहतो स्पर्धेमध्ये. पहा सर सलामत तो पगडी 50 22चा चौकार आणि 4 धावा त्या म्हणजेच टीम पालीला. जयश्री शशिकांत दिसले सरपंच. थँक्यू. 4 धावा होत्या. 22चा इशारा होता. पंचांनी अगदी हात वर करून इशारा दिलाय आणि 4 न धावसंख्या आपण पाहू शकतो पुढे जाते. 12 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. अटॅक जारी आहे, सामना भारी आहे. मेगा फिनाले, महाअंतिम फेरी आणि महाअंतिम फेरीमध्ये आक्रमण चढवायचा प्रयत्न. यावेळेला बॅट्समनला पूर्णपणे रीड केलं बा. आतापर्यंत जे फटके ते त्यांना स्टेप आउट न होता फक्त बॉलला दिशा देण्याचं कार्य करत खेळलं होतं. त्यामुळे या बॉलवरती आपण पाहिलं की बॉलला मात्र शॉर्ट पिच लेंथवरती आपटलं होतं. खोलात टाकायचा प्रयत्न ऑन साईडला खेळले. तिकडे फिल्डर आहेत निखिल. 1 रन घेताना आपण पाहू शकतो. षटक क्रमांक पहिला संपलाय. आदेशचं 13 धावा आल्या या पॉवर प्लेच्या षटकामधून आणि आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तिकडे 42 धावांची गरज आहे. सरासरी प्रत्येकी षटकामागं आता 21ची तुम्हाला मेंटेन ठेवावी लागेल. विजयासाठी हे असणार आहे गावदेवी पाली समोर समीकरण. त्यांच्या कार्याला तोड नाही आहेत कर्तबदार. जयश्री शशिकांत दिसले सरपंच. क्या बात आहे. फाईट बॅक देत असताना पहिल्या सत्रामध्ये मी म्हणेन इथे सुरुवात जी झाली ती चांगली झाली आहे. ओ व्हॉट अ बॉल. सुपर गोलंदाजी, मिस्ट्री गोलंदाज आहे. या गोलंदाजाला रीड करणं फार तर खूप कमी फलंदाजांना जमतं. हलकासा स्विंग, कधी यॉर्क लेंथवरती फास्टेस्ट गोलंदाजी, फास्ट अँड फ्युरियस. चेंडू नाही तर जलते निखारे फेकतो फलंदाजांवरती. इतका बलाढ्य हा गोलंदाज. कानपोली टेनिस क्रिकेट विश्वाला मिळालेला कोहिनूर. बॅटच्या मधोमध स्लॉट मध्ये आणि केतन त्याला यावेळेला आपण पाहिलं की ऑफ साईडच्या दिशेमध्ये फटकारायचा प्रयत्न केला होता. फटका खूप छान खेळला होता, दर्दी फटका होता, परंतु फिल्डर आडवे गेले आणि एक चांगला झेल पाहायला मिळाला. पहिला धक्का बसलाय गावदेवी पालीला. त्यांच्या कार्याला तोड नाही आहेत कर्तबदार. एकच वादा आमचा शशिकांत दादा, एकच वादा आमचा शशिकांत दादा. प्रीतम होते तिथे. झेल अगदी आपण पाहिला अचूकतेसह टिपला. अल्पविराम सुपर 4 मध्ये खास करून आपण पाहिलं तर याच प्रीतम पाटीलनं पोहोचवलं. 1 मध्ये 6ची गरज असताना षटकार ठोकून तो सामना जिंकला होता. दिगोडे संघाच्या विरोधामध्ये खेळले होते. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं की या प्रीतम पाटीलचा दबदबा राहायचा. मी पहिल्यांदा पाहिली होती फलंदाजी ती म्हणजेच खेळाडूची. यस, तिसऱ्या पंचांकडे वाईटसाठी रिव्ह्यू मागण्यात आलेला आहे. तो चेतनचा रिव्ह्यू आहे. ॲज अ बॉलर म्हणून त्यांना मागितलेला हा रिव्ह्यू. कृष्णा म्हणतो की जाऊ दे, घे सुरू ठेव गेम, परंतु नाही, अगदी जी तुम्ही मागितलेली मागणी आहे तिच्यावरती तुम्हाला रिपोर्टिंग मिळेल, यात काही मात्र शंका नाही आहे. धावा झाले धावफलकावरती 14, 1 गड्याचा मोबदला. रिक्वायर रन रेट थोडासा आता वाढत चाललाय. प्रेशर क्रिएट केलं जात आहे. इस फेअर डिलिव्हरी आहे. चांगली गोलंदाजी आहे. पा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. पा
अक्रॉस द बॅट खेळायचा, बॅट बॉल मध्ये संपर्क नाहीये, सुंदर गोलंदाजी, स्विंग अँड मिस, सुपर गोलंदाजी आहे. पहा तिरप्या रेषेतला कोण क्रिएट करतोय बॉलला, असं वाटलं की आता राऊंड ऍक्शन आहे त्यामुळे हा चेंडू कदाचित लेग स्टिकच्या बाहेरून जाईल, त्यामुळे थोडेसे अक्रॉस गेले होते, परंतु त्यानंतर चेंडूनं अगदी सरळ रेषेत वळण घेतलं गेलंय. मिस्ट्री गोलंदाजी, थ्रिलर ऑफ स्पिन, यावेळेला टप्पा, लेंथ आणि त्यानंतर फिंगर रोलच्या अगदी मोमेंटमध्ये चेंजेस केलेत अकॉर्डिंग टू बॉलर. त्याच्या कंडिशननं आपण पाहिलं की थोडे आले होते त्याच ऍक्शनला, परंतु बॉल अगदी दुसऱ्या बाजूने वळवलाय. ही वैशिष्ट्यता आहे या खेळाडूची. मेडन षटकाचं आता इथून रेकॉर्ड होणार का हाही प्रश्न आहे. फ्रंट फुटला खेळण्यात येऊन रन मात्र अगदी इथे आपण पाहू शकतो की आता एक कंप्लीट केली जाईल का प्रश्न आहे. तिसऱ्या पंचांकडे प्रवीण सरांनी या खरं तर निर्णयाला रिफर केलंय. जर बाद झाले तर मग कदाचित मेडन षटक होणार आहे. आणि असे अनेक सारे विक्रम रचलेले आहेत. अशा अनेक साऱ्या विक्रमांचा मी म्हणेन साक्षीदार राहिलेले खेळाडू आहेत. आणि खास करून त्यात चेतन. निर्णयाची प्रतीक्षा आहे. षटक कोण टाकेल याची प्रतीक्षा, कारण इथून आता 6 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. ही धाव जर कंप्लीट झाली तर मग 41 धावा राहतील शेवटच्या षटकासाठी. आणि जर बाद झाला फलंदाज तर मग 42 धावा राहतील. आणि त्यामध्ये मेडन षटक देखील होणार आहे. येस, धाव आहे कंप्लीट, रन कंप्लीट आहे, सेफ आहेत खेळाडू. स्ट्राइक ठेवायचा प्रयत्न झाला. अद्भुत गोलंदाजी, विलक्षण गोलंदाजी चेतन. छान कामगिरी पाहायला मिळाली. षटक क्रमांक लास्ट गोलंदाज आहेत नितेश, ग्रामपंचायत सदस्य. आता इथे मैदानाच्या आतमध्ये इथे कसा झेंडा रोवणार याकडे सर्वांचं लक्ष. हाय स्विंगर गोलंदाज आहे. पा फिल्डर आहे तिकडे. रन्स घेताना आपण खेळाडूंना पाहू शकतो. फेकी थोडी खराब झाली, वाईड थ्रो पाहायला मिळाला. रन्स घेतल्यात एक्स्ट्राच्या स्वरूपात आणि या सामन्यावरती कानपोली संघाचा वर्चस्व पाहायला मिळत आहे. ए वर्सेस ई लढाई आहे, ए वर्सेस डी ही लढाई आहे. बाकफुटला जाऊन खेळलाय, सुपर फटका, स्मॅश केलाय अक्रॉस द बॅट जाऊन या बॉलला फेकून दिलाय लॉंग लीगच्या दिशेनं. हा येतोय षटकार. नाव साऱ्यांच्या ओठा फुल टॉस बॉल आपल्या बॅट वरती घेतल्यानंतर अगदी ब्रश केलंय बा. हा चेंडू पंचांकडून बिमक बॉलचा इशारा, नो बॉल कॉल. नेक्स्ट बॉल वरती फ्रीटची संधी राहील. अंतर कमी करायचा प्रयत्न करतोय पाली संघम. एन्जॉय क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल मध्ये आता आपण जर पाहिलं समीकरण बदललं जात आहे, ते म्हणजेच 32 धावांची गरज आहे. एकूण धावा झालेत धावफलकावरती 23. 4 बॉल मध्ये किमान मी म्हणेन 15 ते 20 धावा जरी आल्या तरी कानपोलीच्या विरोधामध्ये घेत असताना 30 षटकामध्ये आम्ही एवढ्या धावा बनवल्यात हे देखील सांगता येणार आहे. फुल टॉस, फुल टोल वसूल केला ऑन साइडला समालोचन कक्षेच्या अलीकडच्या बाजूनं डीजे वादन कक्षेमध्ये येतोय हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तीन चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. पा अजून मॅच मध्ये मी म्हणेन एखादा नो बॉल त्याच्यावरती अटॅक झाला तर काहीतरी चेंजेस पाहायला मिळतील. फ्रीट साठी येस नो बॉल साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटिंग टीम कडून हा रिव्ह्यू आहे.
फेर आहे. येस, फेर बॉल आहे. 3 चेंडू 26. अजून एक उडवायचा प्रयत्न, यावेळेला प्रयत्न फसलाय. फिल्डर पोचतील का प्रश्न. चांगला प्रयत्न केला होता. 30 धावा धावफलकावरती 30 रन्स. शेवटचे अंतिम 2 बॉल बाकी. विजयाचा शिक्का मर्तब कोण ठरेल या स्पर्धेमधून चॅम्पियन हा प्रश्नांचा उलगडा मी म्हणेन थोडक्यात झालेला आहे. फुलटॉस, हाही नो बॉल. अजूनही प्रतीक्षा आहे आणि या षटकारानं आता चित्र थोडं बदललं जात आहे. धावा फलकावरती धावा 37. 37 2 बॉल 18ची गरज. गोलंदाज चेंज करावा लागणार आहे. करण बाईला प्राचारण केलं जात आहे गोलंदाजीसाठी. अजूनही मी म्हणेन 2 चेंडू मध्ये 18 पाहिजेत. सुधीरने घेतलेला निर्णय. त्यांना माहिती आहे आपल्या रेग्युलर गोलंदाजाला आता वापरणं महत्वाचं आहे. एखादा नो बॉल पडला तर मग तिथे त्या बॉलवरती आघात झाला तर मग मॅच मध्ये अजून वेगळा ट्विस्ट निर्माण होऊ शकतो आणि त्याचा फायदा मग उचलणं थोडं कठीण असणार आहे. मग तिथे मॅच वाचवणं तेवढं कठीण असणार आहे आणि सामना म्हणेन मला आपल्या हातामध्ये आहे. मग त्याच्यामध्ये आपण का रिस्क घ्यायची आणि त्यामुळे रेग्युलर फॉर्मॅटमध्ये गोलंदाज आता त्यांनी करणला इथे इन्व्हाइट केले. सुरुवातीलाच जर हे झालं असतं मी म्हणेन नक्कीच सामन्यातील वेल वाचला असता. सध्याच्या घडीला एक विजेता आपल्याला मिळाला असता. 2 चेंडू 18 धावांची गरज. आतमध्ये सेलिब्रेशन करण्यासाठी जरूर जा, काय हरकत नाहीये, परंतु हा चेंडू द्यायचा. ओके चला चेंडू द्या पटकन. दोन चेंडू आणि गरज आहे ती म्हणजेच 18 धावांची. 37 धावांपर्यंत पोहोचलेत. पाठलाग होता 55चा. करण गोलंदाजीसाठी. शर्यत असेल. करण बद्दल सांगायचं झालं तर नक्कीच सांगू, परंतु मॅच कडे जाणं महत्वाचं. हा चेंडू वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त रन मिळते. एका धावेनं धावफलक आपण पुढे जाताना पाहू. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच एकूण धावा आता 38 धावफलकावरती लागल्यात. 2 चेंडू 17ची गरज आहे. मेगा फिनाले मा अंतिम फेरी. विजेता आणि उपविजेता हा प्रवास. हा स्ट्रोक खेळण्या ऑफ साईडच्या दिशेमध्ये थर्ड मॅनच्या रिझन मध्ये बॉल जाताना पाहायला मिळतं. एक सिंगल तिकडे पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न राहिलाय, नकार दिलाय. तेजसला स्ट्राईक वरती ठेवायचा हा प्रयत्न आपण पाहतोय. शेवटचा एक बॉल. कानपोली संघ चॅम्पियन पद पटकावण्याच्या काही क्षणांपासून दूर आहेत आणि रनरअप ठरत असताना आपण पाली संघाला पाहतोय. या सेलिब्रेशन टाइम्स विजेते आणि उपविजेते मिळालेले आहेत. सुजित पाटील यांचं सेलिब्रेशन पाहिलं. जरूर सेलिब्रेशन साठी तुम्ही घ्या, काही इश्यू नाहीये, कारण इथे परत उद्या देखील टुर्नामेंट्स आहेत 40+च्या. त्यामुळे सॉन्ग तुमच्यासाठी आम्ही नक्कीच प्ले करू. वन्स अगेन चॅम्पियन अँड रनर अप आणि उत्तेजनार्थ 1 आणि 2 या पारितोषिक विजेत्या संघांचं आम्ही अभिनंदन व्यक्त करतोय. वन्स अगेन डीजे. कोण रे आला यो खाना बवाला, कोण रे आला यो खाना बवाला. दादा कशात कम नाही रे, दादा कशात कम नाही रे. आमच्या शशिकानं दिसले दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या शशिकानं दिसले दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या शशिकानं दिसले दादाच्या या नावात. थँक्यू शशिकांत दिसले साहेब, तुमचा आज आयोजन आज सक्सेस झाला. अगदी तुम्ही पाहिलेलं स्वप्न आता सत्यामध्ये उतरलं आणि कुठलाही गालबोट न लागता स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली आणि पुढच्या वर्षी मात्र ही स्पर्धा तुम्हाला भव्य दिव्य दिमागदार सोहळ्यानं खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. तर आपण आता वैयक्तिक पारितोषिकाकडे जाऊया.
तर चला फायनलच्या सामन्याचा सामनावीर ठरलाय तर फायनलच्या मॅन ऑफ द मॅचचा हिरो तर रोहित पाटील 10 बॉल 33 रोहित या बघ रोहित पाटील क्या बात आहे यशाची ही पोच पावती तुम्ही पाहताय शशिकांत दिसले साहेब आपण यावं सत्यवान दिसा आपण यावं आतुबाई आपण यावं योगेश पाटील आपण यावं सर्व कमिटी मेंबर्स यावं या ठिकाणी तर जय हनुमान क्रिकेट संघ प्रशांत बलाडे आपले सर्व खेळाडू घेऊन आपण या जय हनुमान क्रिकेट संघ महालुंगी आपण देखील सर्वांनी यावं तर तिन्ही पंच या राम पाटील यांचं झालंय बालू यावं माली साहेब आपण यावं